नमस्कार मित्रांनो, माझी शाळा ट्यूशन क्लासेस बेटाळा प्रस्तुत नवोदय विद्यालय समिती आणि संपूर्ण माहिती. बघा, आपण ग्रामीण भागातील लोक आपल्याला फक्त नवोदय विद्यालय म्हणजे काय किंवा वरवरची माहिती आपल्याला माहिती असते, मात्र त्याविषयीची संपूर्ण जानकारी जर बघितली तर ते आपल्याला माहिती नसते. त्यासाठीच तीच बाब लक्षात ठेवून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे तर नवोदय विद्यालय समिती हे कोणाकडून फंडेड केली जाते, त्यानंतर हे कोणकोणत्या प्रकारची फॅसिलिटीज मुलांना पुरविते, मुलं यामध्ये कोणकोणत्या प्रकारची मुलांमध्ये कोणकोणत्या प्रकारची डेव्हलपमेंट होते, ह्या सर्व गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर बघा, आपण हा जो विषय आहे नवोदय विद्यालय समिती, हा विषय चर्चेसाठी का घेतलेला आहे याच्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेली प्राईम मिनिस्टर केअर फंड यामध्ये या समितीने 7.48 करोड रुपीज हे काय केलेले आहेत तर तिथे दान म्हणून दिलेले आहेत. बघा, यामुळेच या समितीची या समितीची क्षमता आपल्याला कळून येते की ही समिती किती मोठ्या प्रकारे देशाच्या वरच्या टॉप लेवलवर जाऊन बसलेली आहे. बघा, या कमिटीने काय केलेलं आहे की 7.48 करोड रुपये फंडेड केलेलं आहे गव्हर्नमेंट पॉलिसीचं नाव म्हणजेच प्राईम मिनिस्टर केअर फंड, ज्याला RTI लागू होत नाही. बघा, RTI लागू होत नाही. RTI म्हणजेच काय होते, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. आणि हा जो ॲक्ट आहे, या ॲक्टनुसार आपल्याला कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंटची बॉडी असेल किंवा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणू शकतो आपण, जर कॉन्स्टिट्यूशनल बॉडी जर असेल तर त्याविषयीची आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला RTI लावून घेता येते. मात्र प्राईम मिनिस्टर केअर फंडला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट लागू होत नाही. तर आपला विषय आहे फक्त नवोदय विद्यालय समिती आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपल्या विषयाकडे वळूया. तर बघा, नवोदय विद्यालय समिती देशामध्ये ही सेंट्रलची एक शैक्षणिक संस्था म्हणून काम करते. सेंटर टॉपवर असते आणि सेंटर काय करते, हिला फंडेड करते. जे काही गाईडलाईन्स वगैरे आहेत ते सेंटर प्रोव्हाइड करते. बघा, यामध्ये शिक्षण कोणत्या प्रकारचे दिले जाते तर CBSE पॅटर्न आपल्या मुलांना यामध्ये शिक्षण दिलं जाते. ही आणि या समितीला फंडिंग कोणाकडून पुरविले जाते तर फंडिंग पुरविली जाते भारत सरकारकडून आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनकडून. काय केले जाते तर फंडिंग पुरविले जाते. फंडिंग ते कशासाठी असते त्याविषयीची आपण माहिती आणखी येणाऱ्या स्लाईड्समध्ये बघणार आहोत. तर बघा, पहिलं पॉईंट काय आहे तर रिजनल ऑफिसेस. तर नवोदय विद्यालय समितीचे रिजनल ऑफिसेस किती आहेत तर ते आहेत 8. देशामध्ये 8 रिजनल ऑफिसेस आहेत. त्याविषयीची माहितीसुद्धा आपण येणाऱ्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. त्यानंतर बघा, जवळजवळ 600+ शाळांचे कामकाज या समितीद्वारे पाहिले जाते. म्हणजेच देशामध्ये 600+ नवोदय विद्यालय कॉलेजेस आहेत. बघा, हे कॉलेजेस कशासाठी ओपन केलेले आहेत तर ग्रामीण भागातील टॅलेंटेड मुलं ज्यांना पैशाची कमी असते किंवा मग त्यांचे आईवडील चांगल्या प्रकारचे शिक्षण मुलांना देऊ शकत नाही किंवा मग आईवडिलांची ऐपत नसते, पण मुलांमध्ये टॅलेंट असतो आणि तोच टॅलेंट देशाच्या इकॉनॉमीसाठी, देशाला ग्लोबल लेवलवर प्रेझेंटेशन करण्यासाठी अँड सो मेनी थिंग्स आर रिगार्डिंग धिस. ओके, म्हणजेच सर्व गोष्टी याच्याशी निगडीत असतात. आणि आपल्याला आर्टिकल 21A नुसार शिक्षणाचा हक्कसुद्धा दिलेला आहे. पण बघा, शिक्षणाचा हक्क कुठपर्यंत लागू होतो त्यालासुद्धा कंडिशन आहेत.
तर इथंसुद्धा कंडिशन पाळली जाते. तर कंडिशन कोणती पाळली जाते? आपल्याला प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन मिळतो का? तर नाही मिळत. त्याचं एक कारण म्हणजे हेच की तर त्याच्यासाठी काय केले जाते? तर एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. त्या एंट्रन्स एक्झाममध्ये ग्रामीण भागातील टॅलेंट निवडले जाते आणि टॅलेंट निवडून मग त्याला काय दिली जाते? ॲडमिशन दिली जाते. ॲडमिशन दिल्याच्या नंतर त्याला तिथं संपूर्ण त्याचं 7 वर्षाचं शिक्षण होईपर्यंत त्याला तिथं शिकविले जाते. बघा मित्रांनो, तुम्ही जर चांगल्या प्रकारे अभ्यास केले किंवा मग आईवडिलांनी जर आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, गाईडलाईन्स जर प्री एज्युकेशनपासून तर प्रायमरी एज्युकेशनपर्यंत जर चांगल्या प्रकारचं गायडन्स जर मुलांना केलं तर आपले मुलं स्टेट लेवलवर आपले मुलं जी आहे ही नवोदय विद्यालयामध्ये शिकून चांगल्या प्रकारचं शिक्षण काय करू शकते? घेऊ शकते. चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊ शकते आणि ते शिक्षण कुठं मिळते? नवोदय विद्यालय शाळेमध्ये मिळते. असं नाही की आपल्या स्टेट लेवलवर सुद्धा मिळते. बट ॲडव्हान्स स्टडी कुठं मिळतं? तर इथं मिळते संपूर्ण. बघा, आपण याच्यानंतर स्लाईड येणार आहे त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्राचा रिजनल ऑफिस कुठं आहे? तर तो आहे पुणेमध्ये आहे. तर आपण डिस्कस काय केलेलं आहे आतापर्यंत डिस्कस केलेलं आहे की नवोदय विद्यालय म्हणजे काय आणि कोण तिला फंडेड करते, हे सर्व बाबी आपण इथं डिस्कस केलेलं आहे. आता आपण डिस्कस इथं करणार आहे की नवोदय विद्यालयामध्ये जर आपल्याला प्रवेश मिळाला तर आपल्याला कोणकोणत्या फॅसिलिटीज आपल्याला मिळतील. फॅसिलिटीज किंवा सुविधा ह्या सांगण्याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजेच काय? तर आपल्या ग्रामीण भागातील मुलांना काय प्रोत्साहन मिळायला पाहिजे की आपणसुद्धा या नवोदय विद्यालय कॉलेजेसमध्ये जाऊन चांगल्या प्रकारचं एज्युकेशन आपण घेतलं पाहिजे. ते एज्युकेशन मग फिजिकल एज्युकेशन असतं, मेंटल एज्युकेशन असतं. त्याच्यानंतर तिथं कॉलेजेसमध्ये बसवून किंवा मग लायब्ररी वगैरे इत्यादी गोष्टी आपल्याला इथं पुरविल्या जातात. तर त्यातील पहिली गोष्ट म्हणजे काय? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी संस्था बनलेली आहे ती कशासाठी बनलेली आहे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणासाठी बनलेली आहे. आणि बघा, आपल्याला नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन कधी मिळते? तर 5व्या वर्गामध्ये एक एंट्रन्स एक्झाम होते नवोदय विद्यालयासाठी, 6वीच्या वर्गासाठी आणि 8व्या वर्गामध्ये एक एक्झाम होते. ह्या दोनपैकी एक एक्झाम मुलाला देता येतो. आणि आपले मुलं जर पाचवीमध्येच जर आपले मुलं लागले तर बघा काय होईल की आपल्या मुलाला तब्बल 12वीपर्यंतचं शिक्षण काय मिळणार आहे? फुकट मिळणार आहे. त्याच्यानंतरची फॅसिलिटीज कोणती आहे? तर बोर्डिंग याच्यामध्ये काय की एक्झाम्स वगैरे फी हे ते सर्व याच्यामध्ये बोर्डिंग्समध्ये येतं. ओके. त्याच्यानंतर अस्थायी निवास याच्यामध्येच आपल्या मुलांना इथं राहता येईल. त्याच्यानंतर राहण्याचं फीस वगैरे हे सर्व गव्हर्मेंटकडेच राहील. त्याच्यानंतर शालेय गणवेशसुद्धा आपल्या मुलाला दिलं जाईल इथं. त्याच्यानंतर बघा, शालेय पुस्तकं म्हणजे CBSE पॅटर्न पुस्तकं. त्या पुस्तकांची लगभग किंमत आहे ती सोशल मीडियावर आत्ताच बघितली मी, त्यानुसार आहे ती ₹400 एका विद्यार्थ्याच्या पुस्तकाला लागतात ₹400. त्याच्यानंतर स्टेशनरी याच्यामध्ये पेन येतो, पेन्सिल येतो, बुक येतो, स्केल येतो, जॉमेट्री बॉक्स येतो, इरेझर येतो, आणखी किती साऱ्या तरी गोष्टी आपल्याला काय म्हणतात इथं फुकट मिळतात, मोफत सवलतीमध्ये मिळतात. बघा, एवढी मोठी फॅसिलिटी कोण देत आहे? फक्त नवोदय विद्यालय. आणि आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फक्त मेहनत करायची आहे. कितीपर्यंत? प्रायमरी एज्युकेशन स्कूलमध्ये, प्रायमरी एज्युकेशन लेवलवर आपल्याला मेहनत करायची आहे. ती मेहनत अशा प्रकारे करायची आहे की त्याचा रिझल्ट आपल्याला क्लास 5th म्हणजे मिळायला पाहिजे. तर विद्यार्थी हो, लागा कामाला. आताच वेळ आहे तुमच्याजवळ. जर कामाला लागल्यात तर तुमचं जे फळ आहे ते फळ तुम्हाला येणाऱ्या वर्ग 5वीमध्ये भेटणार आहे. बघा, त्याच्यानंतरची फॅसिलिटी काय आहे? तर दैनंदिन वापराच्या वस्तू याच्यामध्ये सर्वच प्रकारचे आले. तुमचे कपडे, तुमचे ब्रश, तुमचे कपड्यांचे साबण,
इत्यादी वस्तू सर्व जे काय आहे तुमचे तेच, त्याच्यानंतर मुलींना सॅनिटरी पॅड्स, ह्या सर्व गोष्टी इथं प्रोव्हाइड केल्या जातात इन फ्री ऑफ कॉस्ट. कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडून पैसे न घेता. उलट यामध्ये काय केलं जाते तर तुम्हाला पॉकेट मनी म्हणून तुम्हाला पैसेसुद्धा दिले जातात. तर बघा नेक्स्ट आपण आता इथं काय बघायचं. इथं बघा आपण बघू, आधीच बघितलेलं होतं की नवोदय विद्यालय समिती हे काय करते तर 8 रिजनल ऑफिसेसला काय करते डायरेक्ट करते. आणि ते 8 रिजनल ऑफिसेस कुठं आहेत तर ते एक पहिला म्हणजे भोपाळला आहे, मग दुसरा चंदीगडला आहे, तिसरा हैदराबाद, चौथा जयपूर, पाचवा लखनौ, सहावा पटना, सातवा पुणे आणि आठवा शिलाँग. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, पुणेमध्ये आहे. ओके, आपल्या महाराष्ट्र हा काय झाला रिजनल झाला. रिजनल म्हणजे याच्यामध्ये आणखी याच्यामध्ये काय तर वेगवेगळे डिस्ट्रिक्ट, वेगवेगळे एरियाज काय असतात इन्क्लूड असतात. बघा तर याच्यामध्ये काय आहे महाराष्ट्र बघा याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती आहेत 34 आहेत. बघा महाराष्ट्रामध्ये 34 आहेत. आणि रिसेंटली आता जी न्यूज काय आहे तर आपलं जे याच्यामध्ये की 8 रिजनल क्लास आपण काय बघितलेलं 8 रिजनल ऑफिसेससुद्धा बघितलेलं आहे. त्यानंतर आपण इथं बघूया, या स्लाईडमध्ये बघूया की आपल्याला काय करायला पाहिजे. कशासाठी तर नवोदय विद्यालय कॉलेजमध्ये काय करायचं आहे आपल्याला ॲडमिशन करायचं आहे. तर मग आपल्याला काय करावे लागेल, कशा प्रकारचे इथं एक्झाम्स वगैरे ह्या ते आपल्याला काय करावे लागेल कंडक्ट करावे लागेल. एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल. कंडक्ट करायचं म्हणजे ते कंडक्ट करतील. आपल्याला काय करायचं आहे फक्त तिथे जाऊन एक्झाम द्यायची आहे. ओके, तर मुलांनो बघा आपलं जे प्री स्कूल असते, प्री स्कूल म्हणजेच कुठून चालू होते आपलं प्री स्कूल. साधारणतः खेडेगावातील मुलांचं प्री स्कूल चालू होते. साधारण जर बघितलं तर प्री स्कूल कुठून चालू होते आता तरी सध्या तरी या 5 ते 10 वर्षामध्ये, मागील 5 ते 10 वर्षामध्ये मुलांचं शिक्षण हे KG1 KG2 पासून चालू झालेलं आहे. 5 ते 10 वर्ष किंवा कमीसुद्धा म्हणू शकतो. ग्रामीण भागामध्ये म्हणत आहे मी, माझ्या डोळ्याने पाहिलेल्या गोष्ट सांगत आहे. बघा ग्रामीण भागामध्ये आपल्या मुलांना KG1 KG2 त्याच्यानंतर जे पूर्ण शिक्षण दिले जाते. त्याच्यानंतर मग क्लास 1 क्लास 2 क्लास 3 इथंसुद्धा काय केले जाते प्रवेश दिले जाते. पण असेही काही विद्यार्थी असतात की त्यांना ह्या सर्व फॅसिलिटीज काही आहेत पुरवल्या जात नाही, बरोबर. आणि डायरेक्ट ॲडमिशन केली जाते कुठं क्लास 1मध्ये ॲडमिशन केली जाते. मग आपले मुलं काय पडतात यामध्ये कमजोर पडतात. पण कमजोर पडणे किंवा नाही पडणे हे मुलांवर डिपेंडंट असते किंवा मग त्यांच्या आईवडिलांवर डिपेंडंट असते. बघा ते कसं डिपेंडंट असते तर आपला मुलगा काय आहे तर प्री एज्युकेशन किंवा प्रायमरी एज्युकेशन. प्री एज्युकेशन म्हणजेच जी अंगणवाडी असते, त्याच्यानंतर KG1 KG2 हे ते सर्व बघा. आणि त्याच्यानंतर प्रायमरी एज्युकेशन म्हणजेच काय ते क्लास 1 क्लास 2 क्लास 3 क्लास 4 पर्यंतचं जे एज्युकेशन आहे. या एज्युकेशनवर जर आपण भर दिलं, मुलांना जर चांगल्या प्रकारे शिकवलं, त्यानंतर त्यांची आल्याच्यानंतर उजळणी घेतली किंवा मग सरांनी काय शिकवलं, मॅडमनी काय शिकवलं, या सर्व गोष्टी जर आपण इथं बघत राहिलो, त्यांना जर काय म्हणतात ग्रामीण भाषामध्ये जर टोचत राहिलं, मुलांना जर टोचत राहिलं तर काय करतात ते अभ्यास करतात. अभ्यासाला काय करतात आपलंसं करून घेतात. जेव्हा आपण मुलांना टोचत राहतो, ग्रामीण भागातील भाषा सर खरंच आहे, आपण ज्या मुलांना ज्यावेळी टोचत राहू त्यावेळी मुलंसुद्धा काय करतात तर ते काय करतात अभ्यास वगैरे करतीलच, बरोबर आहे. आणि या एक्झामसाठी काय लागते तर अभ्यास तर लागतेच, सोबत काय लागते बुद्धिमत्ता, मेंटल टॅलेंट. फक्त या एक्झाममध्ये मराठीच नसतो तर याच्यामध्ये काय असते रिझनिंगसुद्धा असते. रिझनिंग म्हणजेच मेंटल ॲबिलिटी चेक करायची असते. आणि मेंटल ॲबिलिटी ज्याची चांगली असते
तोच विद्यार्थी या एक्झाममध्ये पास होऊ शकतो, बरोबर. त्याच्यानंतर ज्याचा मॅथ्स चांगला असेल तो सुद्धा विद्यार्थी या एक्झाममध्ये पास होऊ शकतो. तर या सर्व गोष्टीसाठी म्हणजेच पास होण्यासाठी काय करावे लागेल आपल्याला, प्री एज्युकेशन. मी भर जास्तीत जास्त कशावर देत आहे तर प्री एज्युकेशनवर. आपण जर मुलांना प्री एज्युकेशन जर चांगल्या प्रकारे दिलं तर लक्षात ठेवा पालकांनो, आपले मुलं नक्कीच या नवोदय विद्यालयामध्ये काय करतील, प्रवेश घेतील. आणि नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेणे म्हणजेच आपण पालकवर्गांची जी जिम्मेदारी आहे की मुलांना क्लास 5 to 12पर्यंत शिकवण्याची. मग त्यांच्यावरचा जो सर्व काही खर्च आहे, एक्झाम, युनिफॉर्म खर्च, त्याच्यानंतर ऑल टोटल जो काही खर्च आहे, त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी काय झालेल्या आहेत तिथं इन्क्लुडेड होतात. कुठं तर नवोदय विद्यालयामध्ये त्या सर्व गोष्टी, त्या सर्व फॅसिलिटीज नवोदय विद्यालयामध्ये पुरविल्या जातात. बघा, आपण मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या. फक्त शिक्षण कुठपर्यंत द्यायचं आहे तर क्लास 4पर्यंत शिक्षण द्या तुम्ही. त्याच्यानंतर मुलांना शिक्षण म्हणजेच चांगलं शिक्षण पाहिजे, तरच आपला मुलगा काय होईल, क्लास 5मध्ये जाईल. क्लास 5मध्ये गेल्याच्या नंतर एंट्रन्स एक्झाम होतो आहे, बरोबर. एंट्रन्स एक्झाम होऊन आपला मुलगा कुठं जाऊ शकतो, नवोदय विद्यालयामध्ये जाऊ शकतो. या नवोदय विद्यालयामध्ये आपला मुलगा गेला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर मुलांना प्री एज्युकेशन चांगलं द्यावं लागेल. बघा, एक गोष्ट माझी सांगायची राहिलेली आहे, ती गोष्ट म्हणजे आपल्याला फॅसिलिटीज आपण बघितलेल्या आहे, सुविधा बघितलेल्या आहे. बघा, आपण याच्यामध्ये काय बघितलेलं आहे की याच्यामध्ये काय बघितलेलं आहे आपण, सुविधा कुठून मिळल्या जातात, फुकट सुविधा, विदाऊट एनी फीस, विदाऊट एनी कॉस्ट. म्हणजे पालकवर्गांना कसल्याही प्रकारची याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च न करता उलट मुलांना त्यांच्या स्वखर्चासाठी म्हणजेच पॉकेट मनी म्हणू शकतो आपण. पॉकेट मनी म्हणजे हा महिन्याला दिला जातो, तो पॉकेट मनी मुलांना गव्हर्नमेंटकडून दिल्या जाते. कशासाठी, खर्चासाठी. प्रायमरी खर्च म्हणजे स्टेशनरी, दैनिक वापराच्या वस्तू इत्यादी खर्चांसाठी दिल्या जातात. त्याच्यानंतर बघा, मेडिकल फॅसिलिटी, मेडिकल चेकअपसुद्धा केली जाते. त्याच्यानंतर बघा, आपला मुलगा जर एसी असलेल्या ट्रेनने जर कुठं ट्रॅव्हल जर करत असेल, प्रवास जर करत असेल, तर याचासुद्धा खर्च कोण उचलते, गव्हर्नमेंट उचलते. कोणाच्या थ्रू तर नवोदय विद्यालय. जर नवोदय विद्यालयामध्ये जर आपला मुलगा जर ॲडमिशन केलेली असेल तर त्याची एसी ट्रेनची तिकीटसुद्धा गव्हर्नमेंट काय करते, आपल्या अंडरमध्ये घेते. म्हणजे गव्हर्नमेंट याला पैसे प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर बघा, एक्झामला जो काही फीस लागतो ते फीससुद्धा गव्हर्नमेंट स्वतः भरते. मग पालकवर्ग हो, लक्ष द्या इकडे आणि चांगल्या प्रकारे या गोष्टी किंवा हा व्हिडिओ दोनदा बघा आणि विचार करा की आपला मुलगा नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्ट व्हायला पाहिजे, तर मग त्याचे प्री एज्युकेशन चांगल्या प्रकारे करा आणि मुलांना तसलं शिक्षण द्या. मग प्री एज्युकेशन करण्यासाठी कितीही खर्च आला तरी चालेल, तुम्ही प्री एज्युकेशन मुलांना देण्यासाठी 50,000 खर्च करा. 50,000 रुपये जरी लागले तुम्हाला तरी तुम्ही मागे पुढे बघू नका. आणि एवढे पैसे जर तुम्ही वर्ग 5पर्यंत जर खर्च केले तर मुलाला येणारा समोरचा लगभग 1 ते 1.5 लाख जो खर्च असते 5 to 12th क्लासपर्यंतचा असू शकतो एवढाच. तर एवढा जो खर्च आहे तो खर्च काय होणार तुमचा, वाचणार. तर आपण माहिती बघितलेली आहे, नवोदय विद्यालय समिती याविषयीची माहिती आपण इथे बघितलेली आहे. याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. या प्रकारे इथं आपण कशा प्रकारचे प्रवेश कशा प्रकारे मिळतं, याला फंडिंग कोण करते, याच्यामध्ये रिजनल ऑफिसेस किती आहेत, महाराष्ट्रामध्ये किती आहेत, महाराष्ट्रामध्ये 33 आहेत, त्यातील महाराष्ट्रामध्ये 33 आहेत. अशा प्रकारची माहिती आपण इथं बघितलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि